नमस्कार. आंबाबागायत शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून बरेच दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती मोर्चे आंदोलनं चालू होते. त्याचबरोबर अचानक अणुऊर्जा हा प्रकल्प सिंधुदुर्गात म्हणजे देवगड येथेच आला होता. त्यावरून सुद्धा पहिलं आंदोलन मुंबई या ठिकाणी करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर सन्माननीय पालकमंत्र्यांनी काल देवगडमध्ये त्यांची सभा होती आणि त्या सभेदरम्यान पत्रकारांशी बोलताना किंवा सभेतून सांगितलं की अणुऊर्जा प्रकल्प हा देवगडला येणार नाही. यात थोडक्यात सांगितलं की याचं पुस्तक आज रोजी बंद करतोय, परंतु आम्हाला त्याचा खूप आनंद आहे. सन्माननीय पालकमंत्र्यांनी जे सांगितलं की अणुऊर्जा प्रकल्पाचं पुस्तक आम्ही बंद करतो, तुमचं खरंच स्वागत आहे आंबा बागायतदार काजू संघाकडून. परंतु साहेब, एवढंच सांगावंसं वाटतं की हा जो प्रकल्प कोकणात येत आहे ह्याचं डिक्लेरेशन दिल्लीवरून किंवा राज्य पातळीवरून झालंय. तुम्ही आता चालू असलेल्या अधिवेशनामध्ये एक परिपत्रक काढावं मुख्यमंत्र्यांनी, किंवा जो करार झालेला आहे तो कॅन्सल करतो असं जर आता चालू असलेल्या अधिवेशनामध्ये जर सांगितलं, आणि हे पुस्तक त्याच वेळी बंद होऊ शकतं ज्यावेळी फडणवीस साहेब सांगतील की हे पुस्तक आता पूर्णपणे बंद झालं. त्यावेळी आम्ही सर्व आंबा बागायतदार काजू शेतकरी संघटना किंवा सर्व ग्रामस्थ देवगड तालुक्यामधील तुमचा भव्य मेळावा घेऊन स्वागत करू किंवा तुम्हाला तुमच्या पाठीशी सदैव राहू. परंतु हा जो काही अणुऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्गात किंवा देवगड तालुक्यामध्ये येऊ जो घातलेला आहे, वारंवार याच्यामध्ये संभ्रम कसा निर्माण होतोय की जागा निश्चितता आहे. जर जागेचा अनिश्चितता असेल तर म्हणजे भविष्यात कधीतरी परत तो येऊ शकतो. त्यामुळे चालू असलेल्या अधिवेशनाचा जो काही कालावधी आहे या कालावधीत सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सांगून तो प्रकल्प हद्दपार करतोय, सिंधुदुर्गातून नव्हेच तर या कोकणातून, असं तुम्ही जाहीर करा. आम्ही तुमचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे काही आमच्या मुलांवरती म्हणजे जे आंदोलनात त्या दिवशी सक्रिय होते त्या लोकांवरती केसेस वगैरे टाकल्या गेल्या. जवळपास 25 लोकांवरती केसेस टाकल्या गेल्या. काल प्रकल्पाच्या समर्थन करण्यासाठी बाईक रॅली काढली गेली. त्या बाईक रॅलीमध्ये छोटी छोटी कॉलेजची मुलं वगैरे पण होती. 9 तारीखपर्यंत जमावबंदी आदेश आहे आणि जमावबंदी आदेश असताना तो फक्त काही शेतकऱ्यांनाच लागू होतो का? शेतकऱ्यांनी जर मोर्चा आंदोलनं केली तर तो फक्त शेतकऱ्यांनाच लागू होतो का? मग त्या लोकांना का लागू? त्या लोकांनी सुद्धा घोषणा किंवा इतर बाईक रॅली काढली, तहसीलदारच्या तिकडे जमा झाले होते, मग त्यांच्यावरती का गुन्हे दाखल झाले नाही? मग याच्यावरती सुद्धा पालकमंत्री साहेब आपण कुठेतरी विचार करावा. आणि शेतकरी हे कोण वेगळे नाहीयेत, शेतकरी हे सुद्धा तुमचे मतदार आहेत आणि त्याच्यामुळे याच्यावरती पण आपण पोलीस स्टेशनला योग्य तो निर्देश देऊन शेतकऱ्यांवरती ज्या फक्त केसेस दाखल होत आहेत, कालच्या आंदोलनामध्ये जवळपास 25 लोकांवरती केसेस दाखल झाल्या, त्याच्यावरती सुद्धा आपण विचार करावा. धन्यवाद.